नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा त्रिशा कम्प्युटर यूट्यूब चॅनलच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही एक्सेलचे पुन्हा 5 प्रश्न शिकणार आहात. म्हणजेच हे 5 प्रश्न तुम्हाला एम-एस-सी-आय-टीच्या फायनल एक्झाममध्ये मोस्ट आय-एम-पी म्हणून येऊ शकतात. म्हणजे तुम्हाला विचारला जाऊ शकतात एक्झाममध्ये. तर त्यासाठी मी हे 5 निवडलेले क्वेश्चन तुमच्यासाठीच आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नवीन बघा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर बघा, पहिला क्वेश्चन हा आहे, योग्य फॉर्म्युलाचा वापर करून सेल रेंज H3 ते H12 मध्ये प्रत्येक बाबींची पर्टिक्युलर स्टॉक क्वांटिटी कॅल्क्युलेट करा म्हटलेलं आहे. तर बघा, स्टॉक क्वांटिटी काढायची असल्यास आपल्याला काय करायचे असते बघा, एच या कॉलममध्ये H3 मध्ये जाऊन क्लिक करा, इज इक्वल टू टाईप करा आणि बघा आपल्याला क्वांटिटी घ्यायची आहे, 200 ही क्वांटिटी घ्या. त्यामधून मायनस करा सेल फॉर जानेवारीचे जे झालेले आहे वस्तू सेल, त्यामधून पुन्हा मायनस करा सेल फॉर फेब्रुवारी 2015. त्यानंतर एंटर प्रेस करा. अशा प्रकारे बघा आपली स्टॉक क्वांटिटी एकूण आपल्याला निघालेली आहे आणि सर्व बाबींची काढण्यासाठी कोण्यामध्ये कर्सर नेऊन डबल क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करा. तर हा होता एक इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, नेक्स्ट क्वेश्चन हा आहे बघा, योग्य फंक्शन वापरून D16 मध्ये असणारी कमीत कमी क्वांटिटी इन स्टॉक दाखवा. तर बघा, आता फॉर्म्युल्याचे जे क्वेश्चन आहे तर ते तुम्हाला विचारला जाऊ शकते नक्की आणि तुम्हाला कठीणही वाटतात. तर त्यामुळे मी हे 5 क्वेश्चन निवडलेले आहे अशा प्रकारचे. तर बघून घ्या. तर D16 मध्ये जाऊन आपल्याला क्लिक करायचं आहे. D16 वर क्लिक करा. त्यानंतर कमीत कमी म्हटल्यास आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे? बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत असेल नक्कीच. तर बघा, हां, तर आपल्याला मिनिमम हा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि सर्व संख्या व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यायच्या आहेत आणि सिंपली एक एंटर प्रेस करायचा आहे. तर बघा, कमीत कमी संख्या आपल्याला इथे मिळालेली आहे. आपण तोंडीसुद्धा सांगू शकत होतो, पण आपल्याला या फॉर्म्युलाचा वापर करायचा होता या क्वेश्चनमुळे. आन्सर सबमिट करूया. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा कोणता आहे? तर बघा, आता या क्वेश्चनमध्ये तुम्हाला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे? तर नक्कीच आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला या क्वेश्चनमध्ये मॅक्सिममचा फॉर्म्युला वापरायचा आहे. म्हणजे जास्तीत जास्त संख्या आपल्याला शोधायची असेल तर. तर बघा, योग्य फंक्शन वापरून F16 मध्ये असणारी जास्तीत जास्त इश्यू क्वांटिटी दाखवा. F16 वर जाऊन क्लिक करा. ऑटो सममध्ये जायचं आहे. यामधून मॅक्सिमम हे फंक्शन घ्यायचं आहे. सर्व संख्या सिलेक्ट करायच्या आहेत आणि तर बघा, सर्व संख्या आपल्याला पहिले सिलेक्शन करून घ्यायची आहे. मॅक्झिमवर क्लिक केल्यानंतर सर्व संख्या सिलेक्ट करा. त्यानंतर एक एंटर प्रेस करा आणि बघू शकता तुम्हाला इथे मॅक्झिमम संख्या दिसत आहे. आपण असंही सांगू शकत होतो कारण याच्यात 00 आहे. तर बघा, 3 ही संख्या इथे मॅक्झिमम ठरलेली आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा, योग्य फंक्शन वापरून D16 मध्ये असणारी एकूण स्टॉक इन क्वांटिटी म्हणजे स्टॉक क्वांटिटी काढा म्हटलेला आहे, कॅल्क्युलेट करा. तर बघा, कॅल्क्युलेट करा, एकूण बेरीज करा, या संख्यांची बेरीज असे शब्द आल्यास तुम्हाला बेरीज म्हटल्यास आपल्याला सम हे फंक्शन वापरायचं असते. तर बघा, सर्व फंक्शन मी तुम्हाला इथे क्लिअर करून दाखवलेलेच आहेत. तर यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले D16 वर जाऊन क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲटोसममध्ये जायचं आहे आणि बघा, असं सुद्धा करू शकता तुम्ही किंवा असं समसुद्धा करू शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे, ॲटोसमच्या ॲरोवर जायचं आहे, सम हे फंक्शन घ्यायचं आहे. त्यानंतर सर्व संख्या सिलेक्ट करायच्या आहेत आणि एंटर प्रेस करायचा आहे. तर बघा, इथे आपल्याला एकूण या सर्व संख्यांची बेरीज इथे मिळालेली आहे D16 या सेलमध्ये आणि आन्सर सबमिट करूया. तर बघा, 3 फॉर्म्युल्याचे क्वेश्चन मी तुम्हाला इथे सांगितलेले आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा आणि आपला 5वा क्वेश्चन आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ॲव्हरेज कळत नाही किंवा काही समजत नाही. तर बघा, योग्य फंक्शन वापरून F16 मध्ये असणारी ॲव्हरेज इश्यू इन क्वांटिटी कॅल्क्युलेट करून दाखवा म्हटलेलं आहे. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, F16 वर जाऊन क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲटोसममध्ये जायचं आहे आणि यामधून आपल्याला ॲव्हरेज घ्यायचा आहे. कारण आपल्याला ॲव्हरेज काढायचे आहे, तर सर्व संख्या सिलेक्ट करून घ्या.
आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, संख्या सिलेक्ट केल्यानंतर एक एंटर प्रेस करायचं आहे. तर बघा इथे आपल्याला ॲव्हरेज मार्क्स दिसत आहे आणि त्यानंतर आन्सर सबमिट करून बघूया. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला मोस्ट MP5 एक्सेलचे क्वेश्चन मी समजावून सांगितलेले आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी त्रिशा कम्प्युटर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे. तर भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.